नमस्कार मित्रो. भारतात आज जे काही चालू आहे, स्त्रियांना होणारे बलात्कार, लैंगिक शोषण आणि वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय लोक एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. सत्तेवर असणारा व्यक्ती विरोधकावर आरोप करतो आणि विरोधक सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीवर आरोप करतो. मग घटना कुठली असो, नेहमी विरोधक आक्रमक होत सत्ताधाऱ्याला जाब विचारतो आणि सत्ताधारी तुमच्या काळाची असं होत होतं असं म्हणून त्याला उत्तर देतो. खरं पाहिलं तर भारतात आज जी व्यवस्था आहे आणि जगभरही व्यवस्था आज किंवा पूर्वी होती, याच्यात वर्षानुवर्ष फारसा बदल झालेला नाही. फक्त चेहरे बदलतात, नाव बदलतात, व्यक्ती बदलतात, पण त्यांच्या प्रवृत्ती या त्याच असतात. त्याच्यात फारसा बदल होत नाही. मग काही देशांमध्ये क्रांती होती. जेव्हा क्रांती होते तेव्हा सगळं मूलभूत बदलेल, नव्याने सगळं सुरू होईल आणि या देशात सुख समाधान आणि आनंद मिळेल. जुनं सगळं जळून जाईल, कुठल्याही वाईट गोष्टी पुन्हा होणार नाही असं म्हणून समाज पेटून उठतो आणि एक भव्य दिव्य क्रांती होते. पण त्या क्रांतीनंतर काही दिवसात काय होतं, पुन्हा व्यवस्था आपली जागा घेते आणि पुन्हा येणे माझ्या मागल्या ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडू लागतात. समाजावर अन्याय होतो, स्त्रियांवर अन्याय होतो, गरिबावर अन्याय होतो आणि श्रीमंत आणि जे ते व्यवस्थेचे चालक असतात ते मात्र त्यांच्या पद्धतीने सगळा कारभार हाकत असतात आणि क्रांती झालेला काळ लोक लवकर विसरून जातात आणि त्या व्यवस्थेत ते स्वतःला सामावून घेतात. जी व्यवस्था तुम्ही नाकारली, तिच्यासाठी आंदोलन केलं, बळी दिला, सगळ्या देशाने तिला क्रांती म्हटलं, तीच व्यवस्था काही काळानंतर पुन्हा स्थिरावते. जगभर याचा अनुभव येतो. राजेशाही व हुकुमशाही अशी व्यवस्था आहे की मुठभर लोकांच्या हातात सत्ताही असते, बडगाई असतो आणि संपत्ती असते. असे लोक त्यांचे अधिकार एकाएकी सोडायला तयार नसतात. मित्र, अरब स्प्रिंग नावाची क्रांती आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यात 10 ते 15 वर्षापूर्वी येऊन गेली. ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त धूमकेतूसारखी क्रांती चमकली. आज पुन्हा जुनीच व्यवस्था त्या ठिकाणी स्थापन झाली. इराणमधला सद्दाम हुसेन गेला आणि त्याच्या जागी नवीन सद्दामने घेतली. म्हणजे माणसं बदलली पण प्रवृत्ती तीच राहिली, व्यवस्था तीच राहिली. हे सगळं जगभर हजारो वर्षापासून घडत आहे. तरीसुद्धा माणूस पुन्हा पुन्हा काहीतरी बदल होईल, काहीतरी वेगळं होईल यासाठी प्रयत्न करतो आणि अशा क्रांत्या होत राहतात. पण जसं क्रांती झाली म्हणजे खूप काही बदलेल अशी अपेक्षा ठेवणारा माणूस पुन्हा त्या व्यवस्थेत रुळतो. ही झाली राजेशाही हुकुमशाही व्यवस्थेतील व्यवस्था कशी स्थिरावते. पण लोकशाहीत यापेक्षा वेगळं काही घडत नाही. लोकशाहीत लोकांना नावापुरतं स्वातंत्र्य असतं, पण खरी ताकद एकवटती ती व्यवस्थेत. मग ती पोलीस असतील, तलाठी असतील, वरचे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, सरकार चालवणारे लोक हे लोकशाहीला खरे मार्ग ठरतात. पैसावाला यातून सही सलामत सुटतो व गरीब भरडला जातो, त्याला कोणी वाली नसतो. लोक ज्या विचारतात, पण विरोधक सरकारवर दोषारोप करतात व सरकार विरोधांना जिम्मेदार धरते. न्याय मात्र लोकांना शेवटपर्यंत मिळत नाही. ॲनिमल फार्म जॉर्ज ऑरवेल या कादंबरीकाराने एक डुकरांचा फॉर्म एका कादंबरीत दाखवला आणि त्या ठिकाणी जो अन्याय पूर्वीचे डुक्कर करत होते किंवा जो अन्याय तिथले
डुकराचे फार्मचे मालक करत होते. तो अन्याय दूर करण्यासाठी सगळ्या डुकरांनी मिळून एक क्रांती घडवली आणि ही सत्ता आपलीच आहे, आपल्यावर कुणी राज्य करणार नाही असं म्हणून त्यांनी स्वतःची व्यवस्था ठेवली आणि त्या फार्ममध्ये जे काही वरिष्ठ आणि हुशार डुक्कर असतील त्यांनी राज्यकारभार सुरुवात केली. पण हळूहळू असं लक्षात आलं की पूर्वीची जी व्यवस्था त्या फार्म हाऊसच्या मालकाने ठरवली होती ती आणि आत्ताची व्यवस्थेमध्ये फारसा फरक नव्हता. म्हणजे आपल्याच माणसाची, आपल्याच ग्रुपमधल्या लोकांची कारभार असतानाही जे पूर्वीचा मालक करत होता त्याच पद्धतीने आजही आपली माणसं करतात हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा जॉर्ज ऑरवेल म्हणतात की सगळे समान असतात लोकशाही, पण काही लोक विशेष समान असतात. तेव्हा मित्रहो, आज जे आपण बघतो त्याच्यात फारसी व्यवस्थित बदल होणार नाही. आज BJP आहे, उद्या काँग्रेस येईल, परवा काँग्रेस आहे, उद्या BJP येईल. तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ऐवजी युती राहील, युतीच्या ऐवजी आघाडी राहील. पण नेते तेच राहतील आणि जर बदलले तर त्यांच्या प्रवृत्ती आणि त्यांचं राजकारण ह्याच पद्धतीने राहील की जसं छोटा मासा हा नेहमी मोठ्याचा बळी पडतो तसा हा सगळा प्रकार आहे. पण खरं तर आज जे चाललंय ते खरंच विचार करण्याला प्रवृत्त करते. कारण ज्यासाठी सरकार व्यवस्था असते ती चांगलं काम न करता उलट ते काम बिघडवायचं काम करतात आणि तेच राजकीय नेता त्या पद्धतीने आज महाराष्ट्रातील असं काही घडत आहे की लोकांना असं वाटतं की तुमच्या या सगळ्या गोष्टींपेक्षा आम्ही आहोत, आमच्यावर जे चाललंय ते बरं आहे. नमस्कार.